नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटरचा एपिसोड स्पेशल आहे कारण आपल्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत, राज्याचे गृहमंत्री देखील ते आहेत. मग सुरू करायचा का एन्काउंटर? नक्की, अगदी. आर यू रेडी फॉर एन्काउंटर? आय एम ॲब्सोल्युटली रेडी. हाऊ इज द जोश? व्हेरी हाय. तुम्ही आज लोकांना भेटताय, मला असं वाटतं आजच तुम्ही बीडीमध्ये देखील गेलात. थेट मुंबईकरांशी संवाद साधलेला आहे. मुंबईकरांमध्ये उत्साह जाणवला? प्रचंड उत्साह आहे. बीडीत तर मी त्या ठिकाणी कुठलाही ऑफिशियल कार्यक्रम न घेता गेलो आणि मी सांगितलं की कोणाच्या तर घरी जाऊन मी आता चहा पिणार आहे. बर. आणि मग तिथलं राणे कुटुंबीय आहे त्यांच्याकडे मी गेलो. आसपासचे काही कुटुंबीय त्या ठिकाणी होते, त्यांच्यासोबत गप्पा मारल्या आणि मला अतिशय त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर प्रसन्न वाटलं. कारण काय आहे की बीडीडी चाळीचं काम आपल्या हातून चांगलं झालं हे तर मला माहिती होतं, पण ते किती लोकांचं लाईफ इम्पॅक्ट करत आहे हे मात्र आजच्या इंटरॅक्शनमधनं मला समजलं आणि खूप मजा आली. तुमच्यावर अशी टीका केली जाते की मुंबई 90% खोदून ठेवलेली आहे, तर आपण असं बघायचं का की 90% विकास सुरू आहे? विकासच चाललाय. बघा, अल्टिमेटली आपल्या घरालाही रंगरंगोटी करायची असेल तर सामान बाहेर काढावं लागतं. कोणी जर म्हटलं की सामानही बाहेर काढायचं नाही, रंगरंगोटी करा, ते शक्य नाहीये. पण आता एक एक प्रोजेक्ट आम्ही क्लोज करत चाललो आहोत. बघा, जर मुंबईकरांनी 6-7 वर्ष अंडरग्राऊंड मेट्रो करता खूप त्रास सहन केला. आता सगळा एरिया क्लोज झाला. तेवढ्या पूर्ण 40 किलोमीटरच्या स्ट्रेचमध्ये आता कामं बंद आहेत, म्हणजे संपलेली आहेत. तसंच आता जी काही आपली ओव्हरहेड मेट्रो आहे त्याची कामं आता मुंबईतली ही अंतिम चरणाकडे चाललेली आहेत. पुढच्या 2 वर्षात ती सगळी संपून जातील. मला असं वाटतं की हे खरं आहे की जेव्हा कामं आपण करतो तेव्हा त्रास होतो. याचं प्रमुख कारण काय आहे? वेळेत जर कामं केली असते, जुन्या सरकारने योग्य वेळी ही कामं केली असती तर सगळी कामं एकदम आपल्याला करावी लागली नसती. त्यांनी न केल्यामुळे एक डेफिसिट तयार झाला. तो डेफिसिट पूर्ण करण्याकरता आपण करतो. डेफिसिटचा जेव्हा तुम्ही मुद्दा उपस्थित करता तेव्हा वाहतुकीची कोंडी जर आपण ओव्हरऑल त्याचा इनडेप्थ स्टडी केला तर साधारणतः 1947 ते 2014 या कालखंडामध्ये 11 किलोमीटरचा एकच मेट्रो मार्ग हा तयार झाला होता आणि त्यानंतर पुढच्या 11 वर्षांमध्ये तुमच्या पुढाकारानं 3 नवीन मेट्रो मार्ग सुरू झालेले आहेत. नक्कीच हे विजन लोकांनी पाहिलेलं आहे, पण तुमचे जे राजकीय विरोधक आहेत उद्धवजी, जेव्हा माझ्या एन्काउंटरमध्ये मी त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्ही मान्य करता का फडणवीसांचं हे विजन, तर ते म्हणे अजिबात मी मान्य करत नाही. ते म्हणतात की लहान बाळाला जे कपडे घालायचे होते त्याऐवजी म्हणजे 75 वर्षाच्या माणसाला जशी शाल घातली जाते तशी घातली जाते. कसं पाहता त्यांच्या या उत्तराकडे? आमचं विजन हे त्यांना मान्य व्हावं असा आमचा आग्रहच नाही. आमचं विजन मुंबईकरांना मान्य आहे, ते त्यांनी स्वीकारलं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की 3 मेट्रो केवळ नाही, 12 मेट्रो प्रोजेक्ट आपण सुरू केले आहेत आणि आणि जवळपास त्याच्यामध्ये 437 किलोमीटरचे प्रोजेक्ट्स आहेत. यातले 3 जरी कार्यान्वित झाले असले तरी अजून 3 हे टेस्टिंग स्टेजला आहेत, ते लगेच कार्यान्वित होतील. आणि आता आपण साधारण वर्षभरामध्ये 200 किलोमीटरचं नेटवर्क आपलं पूर्ण होईल. आजच दिल्ली NCT नंतर सर्वात मोठं मेट्रो नेटवर्क हे आपलं आहे आणि हे 200 किलोमीटर झाल्यानंतर परत पुढच्या 2 वर्षांमध्ये उरलेलं 200 किलोमीटर आम्ही करू. 2029 पर्यंत जवळपास मुंबईमध्ये 350 ते 400 किलोमीटरचं नेटवर्क पूर्ण असेल आणि जे देशातलं सगळ्यात मोठं नेटवर्क असेल आणि अतिशय कमी कालावधीत झालेलं असेल. खरं म्हणजे याहीपेक्षा कमी कालावधीत झालं असतं. 2.5 वर्ष जर उद्धव ठाकरेंनी सगळ्यात मोठी जी मेट्रो आहे, 40 किलोमीटरचा सिंगल स्ट्रेच आहे, जो एशियातला अंडरग्राऊंड सगळ्यात मोठा स्ट्रेच आहे, त्याला 2.5 वर्ष त्यांनी जर स्थगिती दिली नसती तर आपण आधीच त्याच्यामध्ये प्रवास करू शकलो असतो. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही नागपुरात देखील समुद्र उभारू शकता. कितीही
आपण व्यक्तीची टिंगल केली, टवाळी केली, टोमणे मारले, तरी फायनली लोक केलेलं काम लक्षात ठेवतात, मारलेले टोमणे लक्षात ठेवत नाही. त्यामुळे टोमणे मारणाऱ्यांना लोक टोमणे बहादरच म्हणतात आणि जे काम करतात त्यांना इन्फ्रामॅन म्हणतात. हे फरक आहे. त्यामुळे मला त्यांच्या टोमण्यांनी काही फरक पडत नाही. मी एवढं निश्चितपणे सांगतो, 2 नागपूरकरांना मुंबईकर नेहमीच लक्षात ठेवतील, एक श्री नितीन गडकरी आणि दुसरा देवेंद्र फडणवीस. नाही, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आपल्याला इन्फ्रामॅन हे म्हटलंच जातं. तिसरं नवीन विमानतळ देखील आता सुरू, मला वाटतं त्याचं देखील काम सुरू होईल. तुम्ही घोषणा केलेली, कुठपर्यंत आलंय ते? नाही, असं आहे की जेव्हा वाढवणला हे नवीन बंदर आपण तयार केलं आणि खरं तर हे जे वाढवणचं बंदर आहे हे गेम चेंजर आहे. मुंबई आर्थिक राजधानी का झाली, तर मुंबई पोर्ट आणि JNPA जवळपास गेल्या 30 वर्ष मुंबईची अर्थव्यवस्था ही संचालित झाली आणि मुंबई एक प्रकारे आपलं ग्रोथ इंजिन झालं. आता त्याची क्षमता संपली आहे आणि म्हणून आपण वाढवणचं बंदर तयार करतोय. हेही बंदर 90च्या दशकात त्याचा कन्सेप्ट झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने डहाणू नॅचरल अथॉरिटी तयार केली, त्यांनी त्याला स्थगिती दिली. जवळपास 30 वर्ष कोणीही त्याच्याकडे डुंकून पाहिलं नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ती जी काही जजची कमिटी होती त्या कमिटीनी काय ऑब्जेक्शन घेतले ते बघितले, नवीन राईट ऑफ वे शोधून काढला, सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो, सर्वोच्च न्यायालयाच्या कमिटीतनं सगळ्या परवानग्या घेतल्या आणि आता वाढवणचं बंदर सुरू झालेलं आहे. जगातल्या पहिल्या 10 पैकी ते बंदर असणार आहे. मग त्याच वेळी माझ्या असं लक्षात आलं की वाढवणचं बंदर करण्याकरता आपण रेक्लेमेशन करतोय. जगातले जे आधुनिक विमानतळ आहे सगळे रिक्लेम्ड विमानतळ आहेत. तिथे विमानतळ करणं हे अधिक सोयीचं जातं आणि म्हणून मी संकल्पना मांडली की पोर्ट सोबत आपण एअरपोर्टही केला पाहिजे. कारण एक सिटीत एअरपोर्ट आहे, एक ईस्टर्न साईडला आहे, बरोबर. आता एक नॉर्थ वेस्टर्न साईडला देखील आपल्याला एअरपोर्ट असला पाहिजे, कारण तेवढी लोकसंख्या त्या भागामध्ये आहे. आणि माननीय मोदीजींनी तो उचलून धरला आणि त्यांनी त्याला मान्यता दिली. आता त्याची प्री फिजिबिलिटी आम्ही केली आहे. पण त्याच्यासोबत एक अजून म्हणजे तुमच्याकरता ही बातमी महत्वाची आहे की माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडे वसई विरार ही खूप मोठी महानगरपालिका आहे आणि जसं आपण वाढवणला एअरपोर्ट करू शकतो तसंच ऑफशोर एअरपोर्ट हे विरारला देखील केलं जाऊ शकतं. बरं. कारण विरारपासनं तर वाढवणचं 40 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि आत्ता आपण वाढवणचा विचार केला तर तिथे कॅप्टिव्ह अशा प्रकारचं जे काही पॅसेंजर्स आहेत ते आत्ता तरी कमी आहेत, पुढे वाढणार आहेत, ते 10 वर्षात तर खूप वाढतील. पण आता ते सगळे कॅप्टिव्ह पॅसेंजर हे आपल्याला जर विरारला एअरपोर्ट केलं तर त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात. आणि म्हणून दुसरा कन्सल्टंट आम्ही आता कन्सल्टंट नेमलाय आणि त्याला दुसरी साईट म्हणून विरारही दिली आहे. दोन्ही साईटची प्री फिजिबिलिटी पूर्ण झाल्यानंतर नॉर्थ वेस्टर्न साईडला एक तिसरं एअरपोर्ट मुंबईला मिळेल. क्या बात आहे, वाह. आणि मला असं वाटतं विरारचा प्रचंड विकास होईल. विरार, वसई ह्या सगळ्या बदलूनच भागाचा जाईल. कारण असं आहे की आपलं बुलेट ट्रेन, मल्टी मॉडेल कॉरिडॉर विरार अलिबाग आणि विरारपर्यंत आमचा कोस्टल रोड चालला आहे. बरोबर. आता कोस्टल रोड हा वर्सोयाला गेला, वर्सोयापासून आपण दहिसर पर्यंतचं काम सुरू केलंय, दहिसर पासनं भाईंदर पर्यंतचं काम चालू केलंय, भाईंदरच्या उत्तरपासनं विरार पर्यंत अटल सेतूलाही म्हणजे त्याच्या लांबीला कदाचित रेकॉर्ड तोडेल एवढा लांब अशा प्रकारचा हा एक कोस्टल रोड आपण आता विरारपर्यंत नेतो. जायका जी आहे जपानची त्यांनी त्याचं फंडिंग केलं आहे आणि त्याचंही काम आपण लवकरात लवकर सुरू करणार आहोत. कोस्टल रोडचा तुम्ही विषय काढला तर त्याच्यावरून सुद्धा राजकारण प्रचंड तापलेलं आहे. आम्हीच केलं असं म्हणणारे ठाकरे आहेत. मी त्याला उत्तर दिलं. मी म्हटलं शेजारचा मुलगा आपल्या मांडीवर बसवला म्हणजे आपला मुलगा होत नाही. कोस्टल रोडच्या संदर्भात ठाकरेंचं कॉन्ट्रीब्युशन काय? ठाकरेंचं कॉन्ट्रीब्युशन एवढंच आहे, एक कधीतरी प्रेझेंटेशन दाखवलं, त्यानंतर डायरेक्ट लपून छपून उद्घाटन केलं, या व्यतिरिक्त त्यांचं कॉन्ट्रीब्युशन नाही.
हा जो कोस्टल रोड आहे, या कोस्टल रोडला बनवण्याकरता आपल्याला माहिती आहे इतके वर्ष प्रयत्न चालला होता. आपले जे पृथ्वीराज चव्हाण होते ते म्हणायचे कोस्टल रोड माझा पेट प्रोजेक्ट आहे. कोणीच करू शकलं नाही. मी अभ्यास केला, का नाही होऊ शकत आहे. माझ्या हे लक्षात आलं की आपल्या देशाच्या कायद्यामध्ये आणि पर्यावरणीय जे काही रूल्स आहेत, नियम आहेत, त्याच्यामध्ये रेक्लेमेशन अलाउड नाही आहे. कोस्टल रोडला रेक्लेमेशन लागतं, बरोबर. म्हणून आपल्या इथे परवानगी मिळू शकत नाही. मी त्याच्यानंतर मोदी साहेबांकडे गेलो, सातत्याने बैठका केल्या. 3 एन्व्हायरमेंट मिनिस्टर केंद्रात बदलले, 2 वर्ष या बैठका माझ्या चालल्या, 5 बैठका झाल्या. शेवटच्या बैठकीत तर मी अतिशय नाराज झालो की बाबा हे काय चाललंय. आणि मग परमिशन मिळाली. शेवटी त्यांनी मला एक ॲफिडेव्हिट मागितलं. ते म्हणाले तुम्ही आम्हाला लेखी अंडरटेकिंग द्या की कोस्टल रोड केल्यामुळे जवळपास 200 एकर जागा ही त्या ठिकाणी निर्माण होते, जी आता आपल्याला पाहायला मिळते. म्हणाले तुम्ही इथे त्या जागेची किंमत इतकी 1.5-2 लाख रुपये पर स्क्वेअर फूट त्याची किंमत आहे, तुम्ही रिअल इस्टेट तयार कराल. मी अंडरटेकिंग दिलं की आम्ही रिअल इस्टेट तयार करणार नाही, तिथे चांगले गार्डन तयार करू, वॉकिंग ट्रॅक तयार करू. आणि मग त्याला मान्यता मिळाली. मान्यता मिळाल्यावर ते कोणी करावं असाही एक प्रश्न होता. एकीकडे MMRDA तयार होती, दुसरीकडे शिंदे साहेबांची इच्छा होती MSRDCला द्या. पण मला उद्धवजी असं म्हणाले की मी याबद्दल बोललेलो आहे, एकदा प्रेझेंटेशन केलं आहे, हे दुसऱ्या एजन्सीने केलं तर ते चांगलं दिसणार नाही, माझी विनंती तुम्ही महापालिकेत लावा. म्हटलं करा महापालिकेत. कमिशनरला सांगितलं, काम चालू केलं. काम चालू केल्यावरही तिथे थांबलं नाही. त्याच्यात ग्रीन ट्रायब्युनलला केस झाली, तिथे जाऊन जिंकलो. हायकोर्टात केस झाली, तिथे जाऊन जिंकलो. सुप्रीम कोर्टात केस झाली, SG साहेबांना उभं करून तिथे आम्ही जिंकलो. आणि हे सगळं काम होत असताना म्हणजे एक दिवस सकाळी मला कमिशनरांचा फोन आला आणि त्यांनी घाबरत मला सांगितलं की ते उद्धव ठाकरे भूमिपूजन करतात का, करून टाकलं त्यांनी. आणि मग त्यांनी मला सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमचा अधिकार आहे, त्यामुळे आम्ही पुन्हा हे भूमिपूजन करायला तयार आहोत. कारण उद्धव ठाकरे तेव्हा साधे कुठल्या सभागृहाचे सदस्य देखील नव्हते, कुठल्याही संवैधानिक पदावर नव्हते, त्यांना अशा प्रकारचं भूमिपूजन करण्याचा कुठला अधिकारही नव्हता. पण केवळ श्रेय घ्यायचं आणि मी आलो तर ते श्रेय त्यांना एकट्याला मिळणार नाही, म्हणून त्यांनी लपून छपून ते भूमिपूजन केलं. मी कमिशनरला सांगितलं, त्यांनी केलंय भूमिपूजन, मला पुन्हा करायचं नाही, याचं उद्घाटन मी करेन. आणि ईश्वराची कृपा बघा, त्याचं उद्घाटन मीच केलं. नक्कीच. आता हे 2 बंधू जे 20 वर्षानंतर एकत्र आले, त्याचं क्रेडिटही तुम्हालाच जातंय की तुमच्यामुळे ते एकत्र आले. तिकडे पवार बंधू भगिनी देखील एकत्र आलेले आहेत. कसं पाहता या भाऊ बंधकीकडे? जर कोणी माझ्यामुळे एकत्र येत असेल तर मला त्याचा आनंद आहे आणि ते क्रेडिट मी घेऊ इच्छितो. त्याने कुठल्याही कारणाने दिलं असेल, पॉलिटिकल कारणाने, कुठल्याही कारणाने, तरी मला आनंद आहे, मी ते क्रेडिट घेऊ इच्छितो. कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना जे जमलं नाही, त्यांची फार इच्छा होती सोबत आले पाहिजे, ते माझ्यामुळे जर घडलं असेल तर बाळासाहेब मला वरून आशीर्वाद देत असतील. भाऊ बहिणीचा विचार केला तर आता त्यात मी फार जास्त आय डोंट वॉन्ट टू रीड मच. याचं कारण ते 2 महानगरपालिकेत सोबत आहेत, 27 महानगरपालिकेत विरोधात आहेत. तर त्याच्यावर मी अशी जर परिस्थिती आली तर त्याच्यावर मी सांगेन काय ते. पण आज सांगतो, 2 बंधू जे एकत्रित आले आहेत त्यांच्या येण्याने कोणताही परिणाम होणार नाही. मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, जिथे जिथे ते एकत्रित लढतायत त्या प्रत्येक ठिकाणी महायुतीच जिंकेल. चांगलं मॅन्डेट आम्हाला मिळेल. त्यांच्या एकत्रित येण्याने काही फरक पडत नाही. 29 महानगरपालिकांना आपण सामोरं जातोय. आपण अनेक ठिकाणी रोड शो करताय, लोकांना भेटताय. पल्स ऑफ पीपल काय म्हणते? मला तर पल्स पूर्णपणे आमच्या बाजूने दिसते, युतीच्या बाजूने दिसते. माझा असा अंदाज आहे की 29 पैकी 26 ते 27 ठिकाणी महायुतीच्या घटक पक्षापैकी कोणाचा तरी मेयर असेल. गेल्या 40 वर्षांचा जर विचार केला तर शहरांचं नियोजन चुकलंय असं तुम्हाला वाटतं का? कारण आजही आपण पाहिलं तर ना धड गार्डन्स आहेत, मोकळ्या जागा नाहीयेत,
वाहतूक कोंडी आहेच, कुठलंही शहर घेतलं तरी फारसं पार्किंगला देखील जागा नाहीये. काय नेमकं नाही, चुकलंय? याची नेमकी चूक अशी होती की भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळी आपली एक संकल्पना होती, आणि ती चूक नव्हती, बरोबर संकल्पना होती की भारत हा गावांमध्ये राहतो, गावांचा विकास म्हणजे भारताचा विकास. पण त्याच वेळी 7 दशकं आमच्या राज्यकर्त्यांना विसर पडला की भारतात शहरं आहेत, शहरांमध्ये लोक राहतात, त्यांचाही विकास करावा लागेल, शहरं वाढतायत, शिक्षण, आरोग्य, रोजगार याकरता लोक शहरात येत आहेत, त्यामुळे शहरांचंही नियोजन करावं लागेल, हा विचारच आपल्या देशात नव्हता. परिणाम असा झाला की शहरं वाढली, अतिक्रमणं झाली, झोपडपट्ट्या तयार झाल्या, लोकसंख्या वाढीमुळे पिण्याच्या पाण्याचे, कचऱ्याचे, रहदारीचे, पार्किंगचे असे सगळे वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले आणि शहरं आपली बकाल झाली. पहिल्यांदा 2014 साली जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री झाले, मोदीजींनी सांगितलं की भारत जसा गावात राहतो तसा तो शहरातही राहतो. शहरीकरणाला तुम्ही अभिशाप समजू नका, शहरीकरणाला तुम्ही संधी समजा. कारण देशाच्या GDPच्या 65% GDP हा शहरांमध्ये तयार होतो, वस्तू आणि सेवांची निर्मिती शहरामध्ये होते, रोजगाराची निर्मिती शहरात होते, शिक्षण आरोग्याच्या सेवा शहरात आहे. त्यामुळे शहरांना जर नियोजनबद्ध पद्धतीनं आपण विकसित केलं तर गरीब किंवा जो काही मध्यमवर्गीय आहे यांनाही दिलासा मिळेल, आपली शहरं वाबरंट होतील, त्यातनं इज ऑफ लिव्हिंग तयार होईल आणि अधिक मोठ्या प्रमाणात आपण रोजगाराची निर्मिती करू. आणि एवढं सांगून ते थांबले नाही, तर पहिल्यांदा या देशामध्ये स्मार्ट सिटी, अमृत सिटी, स्वच्छ भारत शहरी अभियान, प्रधानमंत्री आवास योजना शहरी अभियान असे अनेक अभियान त्यांनी सुरू केले. हजारो कोटी रुपये या ठिकाणी त्यांनी दिले. एकट्या महाराष्ट्राचा विचार केला 50,000 कोटी रुपये आपल्याला दिले. आज सगळ्या शहरांमध्ये भुयारी गटारीच्या योजना चालल्या आहेत, पिण्याच्या पाण्याच्या योजना चालल्या आहेत, घनकचऱ्यावर प्रक्रियाच्या योजना चालल्या आहेत. कारण मोदीजींनी वेगवेगळ्या प्रकारच्या या योजनांच्या माध्यमातून त्याला मान्यता दिली आहे. आज मला असं वाटतं की आता आपण प्लॅनिंग करणं सुरू केलंय. मी मुख्यमंत्री असताना PMRDA तयार केलं, नागपूर मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी तयार केली, नाशिक डेव्हलपमेंट अथॉरिटी तयार केली, संभाजीनगर डेव्हलपमेंट अथॉरिटी. ही करण्याचं कारणच हे होतं की अर्बनायझेशन मॅनेज करण्याकरता एक फ्रंटियर अशा प्रकारचं इन्स्टिट्यूट असलं पाहिजे, आणि ते आपण या ठिकाणी तयार केलंय. आजही मुंबईच्या अनेक पॉकेट्समध्ये जर आपण पाहिलं तर स्लम आहे. बेसिक सुविधा देखील त्या लोकांना मिळत नाहीयेत, पाणी देखील स्वच्छ मिळत नाहीये, टँकरचं पाणी मुंबईत देखील राजरोज लोकांना नाईलाजानं प्यावं लागतंय प्युरिफाय करून. या समस्यांकडे कसं पाहता? मला असं वाटतं की मुंबईच्या स्लमकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्षच दिलं गेलं नाही. SRAची योजना ही बिल्डर्स करता LOI ट्रेडिंगची योजना झाली, आणि मग वर्षानुवर्ष झोपड्या घ्यायच्या, बाहेर काढायचं, बांधायचं नाही, असे अनेक घोटाळे त्यात झाले. आता आम्ही त्या सगळ्या गोष्टींवर रेग्युलेशन आणलेलं आहे आणि जुने विकासक रद्द केले आहेत, नवीन विकासक आणतोय, त्यांना देताना ॲडव्हान्समध्ये भाडं घेतोय, त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात आपण शेड्यूल घेतोय. आता SRAच्या योजनेला आपण गती दिलेली आहे आणि धारावीसारखा प्रकल्प आपण केल्यामुळे लोकांचा विश्वास वाढतोय. मला तर असं वाटतं की धारावीसारखा प्रकल्प झाल्यामुळे पुढच्या 7 ते 10 वर्षामध्ये मुंबईला स्लम फ्री आपण करू शकतो, हा आत्मविश्वास आता माझ्यामध्ये देखील आहे. थोडंसं जर आपण मध्यमवर्गीयांकडे त्यानंतर वळलो तर आता एक नवीन कन्सेप्ट जी तुम्ही आणली आहेत की आतापर्यंत जे इमारतीमध्ये राहत होते ती लँड जी होती ती त्यांची ओनरशिपमध्ये नव्हती, मात्र आता त्यांच्याही नावावर म्हणजे 7-12 फक्त गावच्या शेत जमिनी आणि घरावर मिळत होता. आता तो मुंबईतही शक्य होणार असं तुम्ही म्हणताय, आणि हे कसं करणार आहात तुम्ही? मुंबईमध्ये आता आम्ही केवळ 5% ASRचा पैसा घेऊन या जमिनी फ्री होल्ड करतो, त्याचा हक्क त्यांना देतो. त्यातनं त्यांना रिडेव्हलप करण्याकरता एक मोठा इन्सेंटिव्ह मिळतोय. आज रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट यामुळे मुंबई बदलते. सेल्फ रिडेव्हलपमेंट हा तर असा कॉन्सेप्ट आहे की ज्याच्यातनं आम्ही नवीन प्राधिकरण सुरू केलेलं आहे. क्लस्टर डेव्हलपमेंट 600 स्क्वेअर फुटाच्या माणसाला सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये 1200 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट मिळतोय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे आम्ही केलंय आणि त्याचसोबत आम्ही अजून काही गोष्टी बदलल्या.
उदाहरणादाखल BDD हे आज सगळ्यात मोठं अर्बन रिन्युअलचं एक प्रोजेक्ट झालंय. BDD ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो आणि माझ्या असं लक्षात आलं की BDDचा विकास का होत नाही, मराठी माणूस जिथे राहतो इतके ऐतिहासिक या चाळी आहेत, तर माझ्या लक्षात आलं की कोणी ना कोणी नवीन बिल्डर येतो आणि तो काम घेतो आणि काहीच करत नाही आणि नुसतं ट्रेडिंग होतं. म्हणून मग मी निर्णय केला की BDD बिल्डराला देणार नाही, भाड्याला दिली जाईल, भाडा आणि कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करावे आणि त्या ठिकाणी BDDचं रिडेव्हलपमेंट करावं आणि सेलेबल पार्टमधनं पैसे कमवावे. ज्यावेळेस ते केलं त्यावेळेस लोकांना वाटलं हे होऊ शकत नाही, पण आम्ही ते पूर्ण केलं. आज त्याच्या बिल्डिंगा तयार झाल्या, तिथे लोक राहायला गेलीत आणि आज त्यांचा आनंद आपण देखील आपल्या चॅनलवर बघितलेला असेल. त्यामुळे हे जे सगळे इनिशिएटिव्ह आहेत, आज BDD झालं, त्यामुळे अभ्युदय नगर आता होत आहे. त्याच्यामुळे आपण जर विचार केला तर GTB नगर त्या ठिकाणी होत आहे, विशाल सह्याद्री त्या ठिकाणी होत आहे, किंवा मोतीलाल नगर त्या ठिकाणी होत आहे. असे अनेक आता जुने जे लेआउट्स आहेत त्याचं रिडेव्हलपमेंट करून मुंबईतल्या लोकांना मुंबईतच चांगलं घर आम्ही देतो. मुंबईतला मराठी माणूस जर टक्क्यानुसार पाहायचा झाला तर साधारणतः 33% केवळ आता मुंबईत उरलाय. म्हणजे काही दशकांमध्ये इतका तो मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय. ह्याला तुम्ही पुन्हा मुंबईत आता कसं आणणार, किंवा हा टक्का जो 35 आहे तो टप्प्याटप्प्याने 50-60 असा वाढवण्यासाठी म्हणून तुम्ही काय एफर्ट्स घेता? आमचे दोन त्याच्यामध्ये एफर्ट्स आहेत. पहिला, आता यापुढे मराठी माणसाला बाहेर जावं लागू नये. 25 वर्ष मराठी माणसाबद्दल बोलणाऱ्यांनी हेच उत्तर दिलं पाहिजे की अख्ख्या दक्षिण मुंबईतला मराठी माणूस वसई विरारच्या पलीकडे का गेला, कारण त्याच्याकरता तुम्ही घर दिले नाहीत. ज्यांच्या जीवावर तुम्ही उभा राहिला त्या गिरणी कामगाराला का देशोधडीला जावं लागलं, कारण त्यांच्या गिरण्यांना बिल्डराच्या घशात घालताना, नकाशे मंजूर करताना त्यांच्याकरता घरं तुम्ही राखून ठेवले नाहीत, त्याची अट तुम्ही ठेवली नाही. आणि म्हणून आज खरं म्हणजे आमचा प्रयत्न आहे की मुंबईतला जो मराठी माणूस आहे त्याला मुंबईतच घरं दिले पाहिजेत. ते आम्ही देतो आहोत, आम्ही त्याची उदाहरणं दिली आहेत. आणि यासोबत आपला दुसरा प्रयत्न आहे की जे बाहेर गेले आहेत रिडेव्हलपमेंटमुळे आणि ते रखडलेलं आहे, जसं पत्राचाळीचं उदाहरण आहे की पत्राचाळीतला मराठी माणूस, शिवसेनेच्याच लोकांनी पत्राचाळीचं रिडेव्हलपमेंट घेतलं, पैसा कमावला, भ्रष्टाचार केला, त्याला एक घर दिलं नाही. आम्ही पत्राचाळीचं रिडेव्हलपमेंट पूर्ण केलं, मराठी माणसाला त्याच्या घरी परत आणलं. अशा जेवढ्या वेगवेगळ्या रिडेव्हलपमेंट आहेत की ज्याच्यात तो बाहेर आहे, त्या रिडेव्हलपमेंटमुळे त्या टाइम बाउंड पूर्ण करून त्या सगळ्या मराठी माणसाला आम्ही मुंबईत परत आणलो. पण आता ज्या माणसांनी घरच विकलेली आहेत अशा मराठी माणसांना परत आणण्यासाठी स्वस्त घर योजना किंवा कमी दरामध्ये आता मोठ्या प्रमाणात अफोर्डेबल हाऊसिंग हे आपण करायचं ठरवलेलं आहे आणि त्या संदर्भात काही योजना देखील आम्ही तयार केलेल्या आहेत. विशेषतः त्याला काही कन्सेशन्स देखील आम्ही दिलेले आहेत, तेही आम्ही करणार आहोत. क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा देखील या निमित्तानं पुढे येतोय, कारण जी छोटी घरं आहेत त्यांना आत्ताच्या ज्या अम्युनिटीज आहेत, जसं मोठ्या कॉम्प्लेक्सेसना मिळतात, ते ह्या मध्यमवर्गीयांना त्या कशा मिळू शकतील. म्हणूनच आपण क्लस्टर डेव्हलपमेंट आणलं, कारण स्टँड अलोन डेव्हलपमेंटमध्ये सगळा प्रयत्न त्या फ्लॅटचा FSI पोटेन्शियल घेणे आणि तो कमर्शियल किंवा रेसिडेन्शियलला विकणे, त्यामुळे अम्युनिटीजच तयार होत नाही. पण ज्यावेळेस आपण समूह विकास करतो त्यावेळेस त्या समूह विकासामुळे घरही मोठं मिळतं, सगळ्या प्रकारच्या अम्युनिटीज करता जागाही मिळते आणि म्हणून अतिशय डायनामिक अशा प्रकारची क्लस्टर पॉलिसी आपण आणली आणि त्या पॉलिसीमध्ये आता कामही सुरू झालेलं आहे. पुढच्या काळात अतिशय चांगलं काम त्यात आम्ही करून दाखवू. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की हायफाय टॉवर्स मध्ये ज्या सुविधा मिळतात त्या मध्यमवर्गीय मुंबईकरांना देखील हो मिळाल्याच पाहिजेत. BDDत दिलं ना आम्ही, त्या सगळ्या सुविधा आम्ही दिल्यात, तशा इतरही मुंबईतल्या जे मध्यमवर्गीय त्यांना मिळाल्याच पाहिजेत आणि त्या तुम्ही देणार. बरं, आता मुंबईकडून थोडंसं आपण पुण्याकडे जाऊया. पुण्याचा जर एक अंदाज घेतला गेला तर थोडीशी नाराजगी आहे उमेदवारांवर. ज्या उमेदवारांना उमेदवारी दिली गेली आहे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अनेक उमेदवार त्यात आहेत. ह्याच्याशिवाय पर्याय नसतो का? आमच्या पक्षात नाही दिली आम्ही. नाही, ही सगळी जी काही उमेदवारी दिली गेलेली आहे ती खरं म्हणजे मला अतिशय आश्चर्य वाटतं की अजितदादांनी असे उमेदवार का द्यावे. म्हणजे एखाद्यावर
राजकीय गुन्हे आहेत हे आपण समजू शकतो. खून, दरोडा, गँग वॉर असे गुन्हे असलेल्या लोकांना आपल्या पक्षाचं अधिकृत चिन्ह देणं हे अतिशय चुकीचं आहे. मी त्याच्यावर माझी नाराजी प्रकट केली आहे. आणि अशा पद्धतीनं एकीकडे जर आपण दर भाषणामध्ये आयुक्तांना सांगतो, आयुक्त कोयता गँग दिसली नाही पाहिजे, आयुक्त तुम्हाला आम्ही इतकं दिलंय, इथे कुठल्याही पद्धतीचं गुन्हेगारी दिसली नाही पाहिजे, आणि दुसरीकडे अशा अतिशय जालिम गुन्हेगारांना आपण जर त्या ठिकाणी राजाश्रय देणार असू तर गुन्हेगारी कशी कमी होईल? त्यामुळे चूक आहे. आणि पुण्यासारख्या भागामध्ये जिथे पुणेकर हा उच्च शिक्षित आहे त्याच्यावर अशा पद्धतीचे उमेदवार लादणं हे एकदम चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे पुणेकर त्याचं उत्तर देतील. सिव्हिक सेन्स थोडासा कमी पडतोय का आपल्या? आहेच. तेव्हा याच्यात मला असं वाटतं की काही दुमत नाही, सिव्हिक सेन्स कमी आहे. मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये आपल्या अभ्यासक्रमामध्ये अधिक सिव्हिक सेन्स डेव्हलप करण्याच्या संदर्भातलं करिक्युलम हे सामील केलं पाहिजे. अतिशय रिव्होल्युशनरी असा हा निर्णय असेल मला असं वाटतं. कारण आपण ज्यावेळी बाहेरच्या, मला असं वाटतं आजकाल बरेच जण हे परदेशांमध्ये जात असतात, तिकडचे रस्ते पाहून प्रेमात पडतात त्या रस्त्यांच्या, कारण ते स्वच्छ असतात, चालायला जागा असते. मुंबईत चालायला जागा नाहीये. इतके 99% मला वाटतं फुटपाथ जी आहे ती फेरीवाल्यांनी ऑक्युपाय केली आहे. तुमचं जर सरकार आलं, तुमचा महापौर जर बसला तर नक्की हे फेरीवाले मुक्त फुटपाथ मुंबईत पाहायला मिळतील. मुंबईमध्ये नवीन फेरीवाले धोरण आणू, फेरीवाल्यांचे झोन नीट आयडेंटिफाय करू, आणि त्या झोनच्या व्यतिरिक्त आम्ही रस्त्यावर फेरीवाल्यांना फिरू देणार नाही. मुंबईची निवडणूक भाजपासाठी महत्वाची आहेच, कारण गेल्या वेळी अगदी काही जागांमुळेच आणि किंबहुना तुमची इच्छा होती म्हणून ते महापौर पद राहून गेलं होतं. यावेळी किती नंबर्स येतील असं वाटतंय? नाही, मला असं वाटतं महायुतीचा आमचा महापौर बनेल. भाजपचा महापौर बनावा याकरता ही निवडणूक नाही, महायुतीचा महापौर बनावा याकरता ही निवडणूक आहे. आणि कम्फर्टेबली आम्ही महायुतीचा महापौर बनवू असं माझं मत आहे. अजित पवारांचा संयम सुटला असं तुम्ही म्हटलात, दुखावलाय तुम्ही? नाही, दुखावलं वगैरे नाही. शेवटी काय असतं, राजकारण आहे, याच्यामध्ये सगळेच संयमी असतील असं नाही आहे. त्यामुळे थोडं दुःख मला झालं, पण दुखावलो इतकं दुःख नाही झालं. माझ्याच एन्काउंटरमध्ये अजितदादांनी असं म्हटलंय की कसली कॅबिनेटची परमिशन मागता तुम्ही? 75 वर्षाच्या वर वृद्धांना जे तिकीट फ्री करू म्हणून सांगितलं तेव्हा माझी परमिशन किंवा कॅबिनेटची परमिशन घेतली होती का? कसं बघताय याकडे? असं आहे की राज्यातले निर्णय हे राज्य करू शकतं, पण जे राज्याच्या हातातच नाहीये, मेट्रोचं तिकीट हे रद्द करणं महिलांकरता किंवा अर्ध करणं राज्याच्या हातातच नाहीये, केंद्र सरकारच्या हातात आहे. ही केंद्राने फंड केलेली मेट्रो आहे. त्याचे जे MD आपले असले तरी चेअरमन हे त्याचे केंद्र सरकारमधले असतात. म्हणून मी म्हटलं की उद्या मी पण हे म्हणू शकतो की पुणे एअरपोर्टवरनं उडणाऱ्या सगळ्या विमानांमध्ये महिलांना अर्ध तिकीट. माझ्या बापाचं काय जातं? केंद्र सरकारला करायचं आहे. पण महानगरपालिकेला जे अधिकारच नाही, राज्य सरकारला देखील जे अधिकार नाही, त्या जर घोषणा तुम्ही केल्या तर त्याच्यावर मला बोलावंच लागेल. अनेक ठिकाणी आपण महायुती केलेली नाहीये का बरं? काय कंपल्शन्स तुम्हाला जाणवले? कंपल्शनचा विषय नव्हता, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांची सहज भावना आहे की विधानसभेत आणि लोकसभेत आम्ही इतकी मेहनत करतो, आमच्या निवडणुकीत आम्हाला लढू द्या आणि आमच्याकरता तुम्ही मेहनत करा. म्हणून तिन्ही पक्षांनी आम्ही बसून ठरवलं युतीचा प्रयत्न करायचा, जमेल तिथे करायची, नाही जमली तर नाही करायची. 17-18 ठिकाणी युती आहे, काही ठिकाणी नाही आहे, वेगवेगळी कॉम्बिनेशन आहे. काही ठिकाणी तिघही एकत्र आहोत, जवळपास 13-14 ठिकाणी आम्ही आणि शिंदेजी एकत्र आहोत, 3-4-5 ठिकाणी आम्ही आणि अजितदादा एकत्र आहोत, 3-4 ठिकाणी शिंदेजी आणि अजितदादा एकत्र आहेत. त्यामुळे असं परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन झालंय. बरं, आज नागपुरात तुम्ही स्कूटर चालवलीत, जुने बाईक चालवलीत, म्हणजे जुने दिवस जरा उजागर झाले का? खूप मजा आली. कारण बघा, मी कॉलेजमध्ये असल्यापासून माझ्याकडे बुलेट होती, मी बुलेट चालवायचो, मला बुलेटचा फार शौक होता. मी जेव्हा कॉलेजला फर्स्ट इयरला गेलो
तर मला बुलेटच घ्यायची होती आणि आमचे जे त्यावेळेस काका होते, तर काका असं म्हणाले की त्यावेळेस एक जॉईंट प्रॉपर्टी होती, एक जमीन होती. तर काका असं म्हणाले की ही जमीन देवेन तू विक, आम्ही सगळे काका मिळून तुला आम्ही बुलेट घेऊन देऊ. अरे वा. तर त्यावेळी मग ती मी फार लहान होतो, पण मी आपला गिऱ्हाईक आणला, ती विकली गेली. आणि त्यानंतर मग सेकंड हँड बुलेट मी घेतली आणि ती सेकंड हँड बुलेट घेण्याकरता 20 दिवस मी, कारण त्या काळामध्ये हैदराबाद हे सगळ्यात मोठं बुलेटचं मार्केट होतं सेकंड हँड. बर. तर 20 दिवस हैदराबाद, मंचिरियल असं सगळं फिरून एक बुलेट सिलेक्ट केली आणि ती बुलेट घेऊन मी मग नागपूरला आलो आणि ती खूप वर्ष मी चालवली. अजूनही माझ्याकडे आहे ती, खूप वर्ष चालवली. मी आता जस्ट ती मी, कारण आता मेंटेनन्स होत नाही म्हणून ट्रान्सफर करून टाकली, ती माझ्या नावाने नाही ठेवली ती. तर तो जो काही अनुभव होता त्याच्यामुळे आज पुन्हा बुलेटवर बऱ्याच दिवसांनी बसल्यानंतर, खरं म्हणजे रॅली चालली होती, पण मधून मधून मला खुमखुमी यायची की आपण निघूनच जावं आणि एक लॉंग ड्राईव्ह घेऊन बुलेटवरनं यावं. पण रॅली असल्यामुळे ते करता नाही आलं, पण खूप मजा आली. अनेकांनी आनंद लुटला त्या, म्हणजे अनेक कार्यकर्ते तुमचे तुम्हाला जॉईन देखील झाले होते. पण आता प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या थंडावलेल्या आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर इथला काय बज वाटतोय? तुम्ही नावं घेतले त्या महानगरपालिका पूर्ण बहुमताने, पूर्ण चांगल्या बहुमताने आम्ही जिंकणार, अगदी नीट. 29 पैकी किती? मला असं वाटतं की साधारणपणे 26 ते 27 महानगरपालिकांमध्ये महायुतीच्या 3 पक्षांपैकी एका पक्षाचा महापौर बसावा. थोडंसं रॅपिड फायर करते. तसे तुमचे सगळे जवळचे आहेत म्हणा, पण एकनाथ शिंदे की अजितदादा? जवळचे दोघेही आहेत. शिंदे साहेब जे आहेत हे एक माझे इमोशनल मित्र आहेत, भावनिक मित्र आहेत. अजितदादा जे आहेत हे तुलनेनं राजकीय मित्र आहेत. त्यांची माझी मैत्री ही राजकारणात झाली आहे. शिंदे साहेबांची ही एक इमोशनल अशा प्रकारची मैत्री झाली आहे. पण मला असं वाटतं की दोघेही मित्र आहेत. बरं, मलबार हिल मधलं वर्षा की धरमपेठ? अर्थातच धरमपेठ, कारण ते परमनंट आहे, हे परमनंट नाही आहे. असं का म्हणताय तुम्ही? कोणीच इथे परमनंट राहिलं नाही आणि कोणी परमनंट राहील अशा आविर्भावातही राहू नये. पण जे धरमपेठेतलं वडिलोपार्जित माझं घर आहे, हे घर मात्र मी कोणत्याही परिस्थितीत असलो तरी माझं स्वागत करतं, म्हणून तेच. नागपूर की मुंबई? बघा, असं आहे की नागपूर ही जन्मभूमी राहिली, आता मुंबई कर्मभूमी झाली आहे. जन्मभूमी म्हणून नागपूर नेहमीच प्रिय असेल, पण शेवटी काम आणि कर्तव्य हे मुंबईहूनच होतं. तर्री पोहे की वडापाव? नागपूरला तर्री पोहे, मुंबईला वडापाव. असं नाही, एक सिलेक्ट केलं पाहिजे. थिएटर की ओटीटी? ओटीटी, कारण थिएटरला जायला वेळ नाही मिळत. पुस्तकं कशी वाचता, ई बुक की कागदी? दोन्ही. पहिल्यांदा तर सांगतो की वाचनच कमी झालंय, म्हणजे हे कबूल केलं पाहिजे. पूर्वी इतका वाचायचो मी, ते खूपच कमी झालंय. पण कागदी पण वाचतो, तेही कमी वाचतो. आणि अधूनमधून मला मग वाचण्याचा जरा शौक चढतो, तर माझ्या आत्ताही मोबाईलवर ॲप आहे, त्या ॲपवरनं मी पुस्तकं डाउनलोड करून वाचतो. ड्रायव्हिंग मध्ये मॅन्युअल की ऑटोमॅटिक? ऑटोमॅटिक आता, पण मॅन्युअल अजूनही आवडते मला. म्हणजे अनेक ऑटोमॅटिक वाले मॅन्युअल चालवू शकत नाही, मी मॅन्युअल नीट चालवू शकतो. आवड म्हणाल तर मॅन्युअलचीच आहे, ऑटोमॅटिक मध्ये जरा वेगळी मजा आहे ना. बरं, लक्झरी गाड्यांमध्ये मर्सिडीज, BMW की रेंज रोवर? हो, तिन्ही चालवायला आवडतात. माझ्याकडे तिन्ही नाही आहेत, पण यापैकी कुठली गाडी जर कोणी घेऊन आलं तर मला लॉंग ड्राईव्हला द्यायला आवडेल. आणि विशेषतः रेंज रोवर याकरता मला जास्त आवडते की मला उंच गाड्या आवडतात. बिकॉज ऑफ हाईट? उंच गाड्या आवडतात. बरं, भारत सोडून आवडता देश जपान की सिंगापूर? जपानच म्हणेन मी, कारण याचं एक कारण आहे की जपान आपला खरा मित्र आहे. आज इतके मुंबईला मी प्रोजेक्ट केले, त्या प्रोजेक्ट्समध्ये जपाननी ज्या प्रकारे मदत केली आहे, अटल सेतू असेल, अंडरग्राऊंड मेट्रो असेल, बुलेट ट्रेन असेल, आणि अजून आता
जो काही विरारला आपला कोस्टल रोड जाणार आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी इतके वेळा जपानला गेलो, भारताबद्दल त्यांना प्रेम आहे, भारत त्यांना खरा मित्र वाटतो, आणि म्हणून जपान. राज ठाकरे की उद्धव ठाकरे, जवळचा मित्र कुठला? नाही बघा, आता कसं झालंय की उद्धव ठाकरेंनी माझ्याकरता दरवाजे बंद केले. ते म्हणतात उघडले. नाही, ते कंडिशनल म्हणतायत ते. तर ते प्रश्न तो नाहीच आहे. मला आता ती आसच राहिली नाही. त्यांनी उघडावं अशा प्रकारची माझी आसही राहिलेली नाही. ठीक आहे, भविष्यात काय होईल, कारण ते माझे शत्रू, मी त्यांना मानत नाही. मित्र कदाचित नसले तरी शत्रू तर नक्कीच नाहीत. राज ठाकरेंशी मैत्री आहे. आत्ता निवडणुकीच्या या काळामध्ये आम्ही एकमेकाच्या विरुद्ध बोललो, कारण आमचं वैचारिक या ठिकाणी एक प्रकारे आम्ही समोर आहोत. पण त्यातनं मैत्रीवर काही फार परिणाम होईल असं मला वाटत नाही. नक्कीच तुम्ही म्हणताय मैत्रीवर परिणाम होणार नाहीये, आणि तुमच्यामुळेच हे दोघे खरं तर एकत्र आलेले आहेत. पण आता एकत्र येऊन ते तुमच्या विरोधातच बोलतायत. चांगलं आहे, काय हरकत नाहीये. हेल्दी डेमोक्रेसी आहे, हेल्दी बोला, काय अडचण नाहीये. फक्त मला वाईट याचंच वाटलं की बोलता बोलता उद्धवजी माझ्या आई वडिलांवर बोलले, त्याचं मात्र मला दुःख झालं. ते त्यांनी बोलायला नको होतं. म्हणून मी काल सांगितलं की मी त्या बापाचा मुलगा आहे जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होता, आणि ज्यांनी देशाची लोकशाही धोक्यात आल्यानंतर 2 वर्ष जेलमध्ये काढली आहेत. त्या बापाचा मी मुलगा आहे. आणि आजही माझे वडील जेव्हा स्वर्गातनं माझ्याकडे पाहत असतील त्यावेळी त्यांना आनंदच होत असेल की माझा हिंदुत्वाचा मार्ग माझ्या मुलाने सोडला नाही. पण त्याचवेळी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातनं ज्यावेळेस रशीद मामू सोबत बसलेला आपला मुलगा पाहत असतील त्यावेळेस त्यांना तसंच वाटत असेल का, ही मात्र शंका आहे. एक आकडा काय सांगू शकाल मुंबईचा, किती मिळतील? आकडे काढण्याचा मला शौक नाही. मी आकडे कधी आकडे लावत नाही. मी कधी आकडे लावत नाही, आकडे काढत नाही. पण मी तुम्हाला सांगतो, कम्फर्टेबल मेजॉरिटी. आणि 150. मी असं म्हणतो की नजीकच्या इतिहासात म्हणजे गेल्या 30 वर्षांच्या निवडणुकांमध्ये जो काही निकाल आला असेल त्यापेक्षा चांगल्या जागा आम्हाला दोघांना मिळून देतील. तुम्हाला वाटतं राज ठाकरे अडकलेत युतीमध्ये बंधुत्वाच्या देखील? असं मला वाटतं आहे की या अलायन्सचे सगळ्यात मोठे लुजर हे राज ठाकरे असतील. बंधूंना राज ठाकरेंचा फायदा होईल, बंधूंचा फायदा काही राज ठाकरेंना होणार नाही. राज ठाकरेंनी निर्णय योग्य घ्यायला हवा होता असं वाटतं का? मित्रत्वाचा सल्ला? नाही, असं मी काही म्हणणार नाही. बघा, असे राज ठाकरे स्वतःचा एक पक्ष चालवतात. आपल्या पक्षाला कुठल्या दिशेने न्यायचं हे पक्षप्रमुख ठरवत असतो. त्यांना ती दिशा योग्य वाटली असेल म्हणून तिकडे गेले. चला, तुम्हाला पुढच्या दिशेसाठी अनेक शुभेच्छा, कारण निवडणुका अगदीच तोंडावर आलेल्या आहेत. मतदान होणार आहे, 15 तारखेला मतदान आहे. मुंबईकरांना काय साथ घालाल? नाही, मुंबईकरांना मी एवढंच सांगतो की आमचं काम तुम्ही बघितलं, आम्ही डिलिव्हर केलंय. त्यामुळे आम्हाला जर संधी दिली, पारदर्शी प्रामाणिकतेतून महानगरपालिकेच्या माध्यमातून शहर आम्ही बदलून दाखवू. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद. निवडणुकांसाठी. आणि आज आम्हाला वेळ दिलात. एन्काउंटर मध्ये आल्यावर कसं वाटलं? जाता जाता नक्की मी ऐका. थोडा घाबरलो होतो, तुम्ही एन्काउंटरच करता की काय. पण तुमचेही आभार की तुम्ही प्रश्न जरी थोडे कठीण विचारले तरी एन्काउंटर मात्र केला नाही. खूप खूप धन्यवाद आज आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. एन्काउंटर मध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.